स्वागतम सुस्वागतम। हरियाली विलेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे। स्त्री म्हणजे अनेक ममताळू नात्याने जोडलेली, अगदी ज्या देवाचं नामस्मरण आपण प्रथम करतो त्या श्री गणेशाने सुद्धा सर्वप्रथम दर्जा दिला तो मातेला। स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता, वेगवेगळ्या नात्याने जोडलेली। पुरुष प्रधान संस्कृतीत आई, कन्या, पत्नी, सून अशा अनेक वात्सल्यपूर्ण भूमिकेतून जगासमोर आलेली ही स्त्री। पण आज या स्त्रीवर होत असलेल्या अत्याचाराला जबाबदार कोण? तर आजची अनुकरण प्रिय, विचारशून्य, भोगवादी आणि चंगळवादी पिढी, तसेच आजचे हिंदी चित्रपट आणि सिरियल्स देखील। गेल्या अनेक पिढ्यांपासून चित्रपटातील नायक नायिकेचं अनुकरण मुलं आणि मुली करत आलेले आहेत। त्या चित्रपट, नाटक ह्या माध्यमातून आई मुलाचं नातं, भाऊ बहिणीचं नातं, दीर वहिनीचं नातं यांचं दर्शन घडायचं। या नात्यांच्या भावना सुमधुर गाण्यांमधून व्यक्त होत होत्या। परंतु आजच्या सिरियलमध्ये नायिकेचे अनेक नवरे आणि चित्रपटात नायिकेच्या अंगावरील कपडे जितके कमी तितकी विदागी जास्त। पूर्वी सुद्धा अश्लील चित्रपट होते, पण ते फक्त प्रौढांसाठी बरं का। तो नियम ए फॉर ॲडल्ट हा सिनेमामधून काढून टाकला। त्यामुळे ह्या देशात पाश्चात्य अश्लील संस्कृती आली आणि सुरू झाला नंगा नाच, जो सध्या हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून दाखवला जातो। त्यामुळेच या सर्वांवर निर्बंध आणण्याची आज आवश्यकता आहे, कारण तरुण पिढी सुद्धा आज याचंच अनुकरण करीत आहे। सेक्स हा प्रकार सर्व प्राणी मात्रात आढळणारी एक नैसर्गिक भावना आहे। ती प्रत्येकात कमी जास्त असते। जिथे प्राणी सुद्धा योग्य वयात आल्यानंतर मादीच्या अनुमतीने शरीर सुख घेतात, तिथं माणसासारखा सुशिक्षित प्राणी वासनेसाठी वयाचं आणि नात्याचं कसलंही बंधन न पाळता स्त्रीवर जबरदस्ती करू लागलाय। स्त्री पुरुषांमधील सेक्स चाळवायला निमित्त लागतं आणि ते निमित्त बहुतांशी पुरुषालाच लवकर आकर्षून घेतं। ते कुठलं ते आम्ही सांगायची गरज नाही। काही महिला कायद्याचा दुरुपयोग करतात। काही महिला कोणा पुरुषाशी भांडण झालं की स्वतःच्या अंगावरचे कपडे फाडून पोलीस ठाण्यात जाण्याच्या धमक्या देतात। तर काही आपला स्वार्थ साधून घेतल्यानंतर त्या पुरुषाची बदनामी करणाऱ्या सुद्धा असतात। पण ह्या काही स्त्रिया पवित्र स्त्री जातीला कलंक ठरतात। पुरुष हा काही धुतल्या तांदळासारखा नसतो। बहुतांशी प्रकरणात पुरुष हाच प्रमुख दोषी असतो। आता दिल्ली मुंबईमध्ये घडलेले बलात्कार प्रकरण, घटना नक्कीच घृणास्पद आहे। हे नराधम पाहाल तर बहुतांशी दारिद्र्य रेषेखालील असले तरी पांढरपेशा समाजातील सुशिक्षित श्रीमंत घरातील व्यक्तीही स्त्रियांवर अत्याचार करायला धजावत नाहीत। पुराव्याअभावी तुरुंगातून होणारी सुटका याबद्दल नराधमांना इतका काय विश्वास आहे की पुन्हा पुन्हा असे अत्याचार करायला ते धजावतात। म्हणूनच कायद्यामध्ये सुधारणा व्हावी, या नराधमांचा पूर्वीचा इतिहास आणि इतर बाबी तपासून जाहीरपणे एक हात आणि एक पाय कलम करावा। कारण अशा कठोर कायद्याची अंमलबजावणी एखाद्या नराधमावर झाली तरच आणि तरच अशा वृत्तीच्या नराधमांवर वचक बसेल। ज्या महिलांबाबत हे घृणास्पद प्रकार घडले, बहुतेक ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचा प्रियकर देखील होता। मग या प्रकारानंतर त्याची भूमिका काय होती याची ही माहिती मीडियाने देखील दाखवली पाहिजे। त्याने तिचा स्वीकार केला का की तिला तिच्या दुर्दैवावर सोडलं? कारण या घटनांना तो सर्वात जास्त जबाबदार आहे। सध्या प्रेमाची व्याख्या बदललेली आहे। तरुण पिढीला प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण वाटतं। अहो, दिवसा ढवळ्या सुद्धा काही प्रेमी युगुलं निर्जन अशा जागांवर नव्हे तर सामाजिक ठिकाणी सुद्धा अश्लील चाळे निर्लज्जपणे करीत असतात।
पण आपण देखील ही वेळ येऊच नये म्हणून काळजी घेणं अत्यावश्यक आहे. नवीन मॉडर्न जमान्याच्या नावाखाली आज पालक आपल्या मुलींना जे अर्धनग्न, तोकडे आणि अंगाला घट्ट बसणारे कपडे वापरण्याची मुभा देत आहेत तेच मुळात चुकीचं आहे. अहो, नारी मुक्तिका जमाना म्हणत म्हणत आपली मुलगी कॉलेजमधून किंवा नोकरीवरून उशिरा घरी का येते हे मात्र विचारलं जात नाही. तासन तास ती कोणाशी बोलते, तिचे मित्रमैत्रिणी योग्य आहेत ना. सध्या मुलं मुली एकत्र पिकनिकला जातात, विशेष करून भिजण्यासाठी. ओल्या कपड्यावर मुलीची अवस्था नेमकी कशी असते याचं भान किमान आई वडिलांना हवं की नको. आज पाहाल तर ही पिढी मोबाईलवर तासनतास बोलत असते, बोलता बोलता रस्ता ओलांडते. अहो, त्यांना येणाऱ्या वाहनाचा हॉर्न सुद्धा ऐकायला येत नाही. मित्र हो, मुलींना संपूर्ण बंधनात ठेवू नका. त्यांना त्यांच्याकडचा अत्यंत महत्वपूर्ण दागिना म्हणजे त्यांचं शील याचं महत्व त्यांना पटवून द्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की स्त्रीचं चारित्र्य हे पांढऱ्या शुभ्र कापडासारखं असतं. एखादा लहानसा डाग सुद्धा त्यावर दिसतो. असं वाचण्यात आलं होतं की मुंबईतील घटनेमधील ह्या नराधमांनी अशा अनेक मुलींवर अघोर कृत्य केलेलं आहे. त्या मुलींनी बदनामी खातर तक्रार सुद्धा नोंदवलेली नाही. मग अशा मुलीचा तिच्या प्रियकराने स्वीकार केला असेल का? आणि जर नसेल तर ती ज्या व्यक्तीशी लग्न करेल त्याला अंधारात ठेवूनच ना. नारी मुक्तीचा अर्थच काही नवीन पिढीतील स्त्रियांना माहीत नसावा. बघा ना, काय तर म्हणे तोकडे कपडे घालू नका, का तर पुरुषांना नाहक चाळवताय. पण त्या लोकांना हे ठाऊक नाही माझ्याकडे पाहणार तर कोण. मी आज मॉडर्न युगातील मुलगी आहे. पहा ना, पाश्चात्य देशातील मुली. मी तर जास्तच कपडे घातले आहे. त्या तर बाई लाजच वाटते. मग तेथील असे हे थोर समाजसेवक त्यांच्यावर का बंधने घालत नाही. आज अशा या कपड्यांमुळे, मेकअपमुळेच तर मला भाव मिळतोय. मी आज एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे. माझ्या भोवती कायम मित्रांचा गराडा असतो. पण तेच तुमच्या भाषेतील सौज्वल राहणारी माझी सहाय्यक पहा. फक्त यस मॅडम करून मान वाकविणाऱ्यांची संख्या अधिक. ह्याला कारण हिच्यामध्ये असलेल्या कर्तृत्वाचा तिला आत्मविश्वास नाही. आता जरा इकडे बघा. मला तोकडे कपडे घालून फिरण्याची गरज नाही, कारण आज मी विमान उडवतीये. मी आज मोठी पोलीस अधिकारी आहे. मी आज चंद्रावर जाऊन आलीये. मी ह्या हिंदुस्थानाची पंतप्रधान होते. अहो, मी आज सामान्य घरातील असून देखील माझ्यावरील चांगल्या संस्कारांमुळे, माझ्या हातून घडत असलेल्या सेवाभावामुळे माझ्या परिवारामध्ये नव्हे तर समाजामध्ये सुद्धा माझ्याकडे आदराने बघितलं जातं. मी आज अंग प्रदर्शन न करता समाजामध्ये सन्मान व आदर प्राप्त केला आहे. हिंदुस्थानातील संस्कृती पाहाल तर मुलगी ही बापाचीच जास्त लाडकी असते. तसंच तिला सुद्धा आपला पिता जरा जास्तच लाडका असतो. मग आपल्या या लाडक्या मुलीला तिच्या पुढील भविष्यासाठी थोडं तरी बंधन नको का? एक जुनं गाणं आठवतं. रूप बहिणीचे माया देई, वास्तव्य मुहूर्त आई होई, माहेरा सोडून येई, सासरी सर्वस्व देई. अशी पण स्त्री असावी वेळ पडल्यानंतर स्वराज्यासाठी लढणारी राणी लक्ष्मीबाई. पाकिस्तानाला पराभूत करणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी. आपल्या प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी श्रीमती मीरा बोरवणकर, किरण बेदी, सुवर्ण कन्या पी.टी. उषा. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या तरुण मुलींवर संस्कार करण्याची आज गरज आहे. तसंच आज तरुण मुलांपेक्षा काही वयस्क पुरुष सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांशी अभद्र छेडछाड करतात.
अहो, या सर्व बाबींचा पुरुष वर्गाने सुद्धा विचार केला पाहिजे. त्या महिलेच्या ठिकाणी जर आपली आई, आपली सून, आपली कन्या, आपली बहीण असेल तर श्री गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. श्री गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. तूच माय माता, तूच बंधु भ्राता, तूच बुद्धिदाता, हे दयाळु नाथा. कृपा करी भगवंता, शक्ती बुद्धी दे. श्री गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. श्री गणेश हे विघ्नेश्वर, बालचंद्र हे मोरेश्वर, एकदंत हे परमेश्वर, नमन तुला पहिले. तूच माय माता, तूच बंधु भ्राता, तूच बुद्धिदाता, हे दयाळु नाथा. कृपा करी भगवंता, शक्ती बुद्धी